विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आम्ही सर्व उपस्थित आहेत। तर प्रथम तर सध्याचे युग हे इंटरनेट युगच बनलेलं आहे। सकाळपासून उठले की रात्री झोपेपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट चालू असतो, पण आपल्याला कळत नाही की आपल्या इंटरनेटचा वापर आपण सोयीसाठी करतोय, पण दुसराही आपल्या इंटरनेटचा वापर गैरफायदा घेऊ शकतो। आता वायफाय ही साधी गोष्ट आहे, पण आपल्या बाजूच्या व्यक्तीला आपण सहज नेट संपलं म्हणून वायफाय देतो, पण वायफाय दिल्याने त्याच्या मोबाईलमध्ये काय सर्च करतं हे आपल्याला कळत नाही। त्यामुळे आपण वायफाय देताना ही योग्य व्यक्तीला देतो का याची काळजी घ्यावी। तर आपल्याला सायबर सुरक्षेची गरज का आहे? वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी व आर्थिक आपली फसवणूक न होण्यासाठी आपल्याला सायबर सुरक्षेची गरज आहे। तर आता मी सांगू इच्छिते की सायबर गुन्ह्यामध्ये 10 प्रकार पडतात। त्यामध्ये पहिला प्रकार आहे फिशिंग, दुसरा आहे हॅकिंग, नोकरीच्या आमिष दाखवून होणारी फसवणूक आहे, विमाविषयक फसवणूक आहे, वैयक्तिक ओळख चोरी, बँक विषयक फसवणूक, एटीएम संबंधीची फसवणूक आहे, विमा विषयक फसवणूक आहे व समाज माध्यमांद्वारे होणारे गुन्हे या संदर्भातलेही गुन्हे सायबर क्राईममध्ये घडतात व ऑनलाईन खरेदी विषय म्हणजे OLX, स्नॅपडीलद्वारे ही फसवणूक होत आहेत। तर सर्वात प्रथम पहिला प्रकार आहे फिशिंग। फिशिंगमध्ये काय केलं जातं? मासा गळायला लागतो का, मराठीत अर्थ की मासा गळायला लागतो का बघितले जाते। समोरील व्यक्ती आपल्याकडे माहिती गोळा करते की खोटे कॉल्स करून आपल्याकडे माहिती गोळा करून आपलीच आर्थिक फसवणूक केली जाते फिशिंगमध्ये, आणि आपण आपले सामान्य नागरिक त्यावर विश्वास ठेवून आपली सर्व माहिती देतात। जेव्हा त्यांना मेसेजेस येतात की पैसे कट झाले, तेव्हा त्यांना लक्षात येते की आपली ऑनलाईन फसवणूक केलेली आहे। तर यावर उपाय म्हणून मी सांगू इच्छिते की HTTPS आपण वेबसाईट्स ओपन करतो, तर त्यावर आपण एवढं बारीक लक्ष देत नाही की HTTP एवढंच बघतो, पण HTTPSच्या पुढे यस लावलंय का सिक्युरिटी हे आपण शब्द बघत नाही, म्हणून त्यावेळेस HTTPS ने सुरू होणाऱ्या सिक्युरिटी वेबसाईटलाच भेट द्यावी। दुसरा उपाय आहे कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीकडून आलेले ईमेल्स क्लिक करू नये। आपल्याला ईमेल्स येतात, अनोळखी व्यक्तीचे असतात, आपण ते क्लिक करू नये। त्याद्वारे लिंक्स जे येतात त्याद्वारे आपल्या मोबाईलचा ऍक्सेस त्यांच्याकडे जाऊ शकतो। एकदा आपल्याला फोन पे, गुगल पे वर येते तुम्हाला रिवॉर्ड भेटलेले आहे, आपण काय म्हणतो आमिष दाखवलेलं असते, रिवॉर्ड भेटले म्हटल्यावर आपण लगेच क्लिक करतो लिंकला, पण आपल्याला समजत नाही की आपल्या मोबाईलची ऍक्सेस त्या समोरील व्यक्तीला जात आहे। तर फिशिंग बाबत दुसरा एक उपाय आहे, आता मी सांगितले लिंक्स ओपन करू नये। हॅकिंग, आता सायबर क्राईममधला दुसरा प्रकार आहे हॅकिंग, हाही जास्त प्रमाणात घडतो। हॅकिंगमध्ये आपल्या अकाउंटची म्हणजे फेसबुक, इंस्टाग्रामचे अकाउंट्स असतात त्याची माहिती पूर्ण नियंत्रण मिळवले जाते। म्हणजे आपल्या फेसबुकला आपली प्रोफाईल लावून नसेल तर समोरील व्यक्ती आपले फेसबुकवरील फोटो गोळा करून आपले सेम प्रोफाईल तयार करते व आपल्या नातेवाईकांना माझा ऍक्सिडेंट झालेला आहे, तात्काळ मला गरज आहे असे सांगून पैशाची मागणी करते। अशा संदर्भात हॅकिंग हा प्रकार घडतो। त्यासाठी फेसबुकला आपण प्रोफाइल्स लॉक करावे आणि आपले फ्रेंड रिक्वेस्ट करताना आपल्या ओळखीची व फ्रेंडचीच रिक्वेस्ट करावी। आता हॅकिंग संबंधात उपाय सांगू इच्छिते, पासवर्ड हा 8 अक्षराचा असावा, कारण की पासवर्ड हा नंबरिंग किंवा स्पेशल कॅरेक्टरचा असावा। तो आपल्याला लक्षात राहत नसल्यामुळे काही आपले सामान्य नागरिक काही आपले लिहून ठेवतात किंवा कोणालाही ऑटो सेव्ह करून ठेवतात, तर तसं न करता कुठेही पासवर्ड लिहून ठेवू नये किंवा ऑटो सेव्ह करू नये। आपण कॅम्प्युटर वापरतो तर सध्या आपलं वेब ब्राउझर अपडेट करत राहावे, म्हणजे नवीन काय माहिती आली का अपडेट करत राहावे, सेटिंग्स चेक करत राहावे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।